थांबा थांबा, हा व्हिडिओ स्क्रोल करू नका, कारण आज आपण साबुदाण्याची झटपट होणारी वाळवण रेसिपी बघणार आहोत। यासाठी अर्धा किलो साबुदाणा 4 ते 5 तास भिजत घालायचा। त्यानंतर 10 ते 12 मिरच्यांचा ठेचा बनवून घ्यायचा। त्यासोबत बटाट्याचा खीस म्हणजे 4 बटाटे असे खिसून घ्यायचे आणि तो खीस पाण्यामध्ये भिजत घालायचा, कारण तो लाल पडू नये यासाठी। नंतर जेवढा साबुदाणा घेतला त्याच्या 2 पट पाणी उकळायला ठेवायचं। पाणी थोडं जास्त वाटल्यास काढून घ्यायचं। उकळतं पाण्यात मीठ घालायला विसरायचं नाही, चवीनुसार त्यात मीठ घालायचं। त्यानंतर मिरचीचा ठेचा घालायचा। आपण खिसून घेतलेला बटाटा बघा, हा खिसलेला बटाटा देखील उकळी आल्यानंतरच पाण्यात घालायचा। पाण्याला छान उकळी येऊन द्यायची। उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये मिरचीचा ठेचा घालायचा। मिरचीचा ठेचा देखील छान उकळून घ्यायचा। त्याला झणझणीत अशी उकळी आली पाहिजे। त्यानंतर त्यात बटाट्याचा खीस लगेच घालायचा आणि त्याला देखील एक छान उकळी आणून द्यायची। ते बघा कशी पाणी आता उकळेल खळाखळा। व्हिडिओ दिसतच असेल तुम्हाला। असा वरती फेस आल्यासारखा दिसला की त्यानंतर त्याच्यामध्ये हळूहळू साबुदाणा घालायला सुरुवात करायची। त्याआधी थोडंसं ते पाणी हलवून घ्यायचं आणि आपला साबुदाणा अलगद हळू टाकून मिक्स करायचा। हे बघा, त्याला छान असं ढवळून घ्यायचं। घट्टसर असं मिश्रण तयार करून घ्यायचं आणि हा साबुदाणा बघा हळूहळू फुगून वर यायला लागतो आणि मिश्रणाचा कलर बदलून मिश्रण हळूहळू घट्ट व्हायला सुरुवात होते। आता हे मिश्रण घट्ट आणि जाडसर होत आलेलं आहे। तुम्ही बघू शकता कशी छान त्याला उकळी येत आहे। अशीच ही उकळी 4-5 वेळा येऊन द्यायची आणि ते पाणी थोडंसं आटून द्यायचं। असं घट्टसर झालं की मग आपल्या पळी पापडने उन्हामध्ये ते वाळत घालायचं। हे बघा किती छान टप्पोरा साबुदाणा फुगलेला आहे। आपण ते उन्हामध्ये प्लॅस्टिकच्या पेपरवर घालून द्यायचं। हे बघा किती छान, आता तुम्हाला दिसत नसतील ते ट्रान्सपरंट झाले। हे सुकल्यावर साधारण 2 दिवस छान ऊन दाखवल्यानंतर असे काहीसे पापड आपले तळल्यानंतर खूप छान होतात बरं का। हे बघा किती छान पांढरे शुभ्र झाले आहेत। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा।